काय बाई कमी कट आलं तरी ताण आलंय. घर आहे का नाही आपलं? घर आहे का नाही आपलं? मग काय कुठं काय मरायला गेले होते काय? किती टाइम झाला? किती वेळा पण तू घरात नाही मला ते सांग. तुम्हाला काय करायचं? मी घरात असू अगर नसू. किती वेळ झाला तुला घरात नाही? मला आहे ना तुमच्याशी बोलायचं 3 नाही. तास. मला डोकं नाही लावायचं मी आधी सांग. तुझं नेमकं काय कारण आहे मला ते सांग. माझं कारण काय आता तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुम्ही 10 वेळेस प्रश्न विचारत जाऊ नका मला आणि करू पण नका. काय? बोलूच नका तुम्ही माझ्याशी. तुम्हाला चांगलं कारण पण माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. मग कशाला मला बोलताय? काय लागतं? काय लागतंय तुला म्हणजे? काय लागतं? मी तुम्हाला काल बोलले होते मला फ्रीज पाहिजे म्हणून. माझ्या मैत्रिणीने फ्रीज घेतलाय नवीन, बघितलं का? ते वॉशिंग मशीन म्हणताना ते सुद्धा घेतलं ते. माझ्या इकडं कपडे धुवून हात चालले. जीवन येत नाही म्हणजे बरोबर आहे. सर्व बायांच्या घरी मशीन राहतं आणि मलाच हाताने कपडे धुवायला. त्याच्यामध्ये माझी तब्येत खराब असून सुद्धा मी हाताने कपडे धुवायचे. एक सोडून 2 दिवसातून 2 ड्रेस काढी द्यायला धुवायला. पण आता एकाला सांगायचं ना ते काय मध्ये वॉशिंग मशीन आहे. ते तुमच्यासाठी द्यायला आली का मी? तर तिकडं ते नडलं नाही कोणाचं ते. अरे नवरा नाही यासाठी केला होता काही. हे बघून काय लागून ठेवली इकडं? तू अशी एवढी अशी फुगते का बरं? अगं आपली जरा कडकी चालू आहे. आता उन्हाळा वेगळा आहे. फ्रीज आणून काय करते? अख्खा उन्हाळा लागले मी फ्रीज आणायचं सगळं भाज्या सोडून जायच्या तरी आणलं नाही. मग आणू ना. कधी? मी नाही बोललो का? हिवाळा लागल्यावर का पावसाळा लागल्यावर आणि त्या तुम्ही? मी नाही बोललो का तुला? हे बघा अख्खा आहे ना, आता तुम्ही अख्खा उन्हाळा गेलाय, आता हिवाळा आला पावसाळा आला तरी तुम्ही ना काहीच देऊ शकत नाही, कळलं का? वर्षानुवर्षी एकच कारण देणार आहे. आपली कडकी चालू आहे, आपले हे चालू आहे ते चालू आहे. ऐक ना 2 मिनिटं. बाय आता वॉशिंग मशीन घेऊ आपण. कधी? फ्रीज नंतर घेऊ. मा त्याचे तुकडे मोडल्यावर घ्या तुम्ही. फ्रीज नंतर घेऊ ना. अगं आपल्या 1.5 वर्ष आलं मला, 1.5 वर्ष हाताने कपडे धुवून राहिले मी. 1 मिनिट ऐक. आपल्या कोणत्याच पिढीकडे आजपर्यंत वॉशिंग मशीन नव्हतं. नव्हतं तर आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा खोमजोबा त्याचं काय सांगू राहिले? सगळ्यांचे येऊन गेलं पण एकाकडे असं ते मशीन जुने काळातले होते ते ना, ते गावठी माल खात होते म्हणून त्याच्यामध्ये टाकते येतात ते. मग आता तू काय खाते? गोबर गॅस खाते काय तू? मी काय गाडी वाटलं काय तुम्हाला? गाय गोबर गॅस खाते का? मला काय माहिती? अरे गायची शेणानी गोबर गॅस तयार होतो. मला नाही माहिती. टमाटा करती का आला? या बा तुम्ही डोकं नका लावू मला तुमच्याशी बोलायची इच्छा नाही. हे सगळं पसारा कालचं तो तसंच ठेवलंय. सगळं आवरून बिवरून घ्यायचं ना. मी काय नोकर वाटले काय तुम्हाला? म्हणजे मी 1 दिवस आज सुट्टी आहे मला, आज मी घरी आहे तर तो लगेच डोळ्यात खुपत आहे ना. आणि रोजची मी घरामध्ये काम करते तेव्हा मला 1 दिवस तरी अशी सुट्टी राहते का? तुम्ही कामावर असू किंवा नसू मला सुट्टी आहे का 1 दिवस तरी? माझा पण जरा विचार करायचा ना. काय घ्यायचं म्हटलं का नाही नाही. काल मी भांडे नव्हते घासले का? कधी घासले? काल स्वप्नामध्ये तुमच्या स्वप्नात ना. पण घासले होते ना. मला तर काही दिसलं नाही. तो डोळे लावेल होते. तुम्हाला बरं दिसलं माझे डोळे लागेल होते म्हणून. हा तू झोपेल होती अहो, त्याच्यामुळे किती चाटा मारशाल तुम्ही, किती चाटा मारशाल. तुमच्यासारखा ना चिंगूस खोटाडा माणूस मी एक पाहिला नाहीये. मला ना आता तुमच्याशी काहीच बोलायचं नाही, कळलं का? आणि मी तिकडे बेडरूम मध्ये गेले ना तर मागे यायचं नाही. वॉशिंग मशीन, क्रोमाचं फ्रीज, बॅग नुसतं बॉक्स आता नाही आणून ठेवले ना मला खुश करायचं. उघडून पाय ना. अगं म्हणजे उघडून पाय ना. खरंच आणलंय का काय तुम्ही? हा उघडून तर पाय. खोलू लागेल ना, मला नाही येत ना खाली. असं वर उघडायचं. वरती नाही जायचं. पण थोडं सरकावं लागेल. खरंच वाटलं. काही मध्ये काही दुसरं तर नाही भरलं ना? अरे नवचे त्या जुना आणले का? नाही तर अवघड तू 90 पर्यंत बायको भेटले आम्हाला. तू त्याच्यावर नको येऊ तू. आता तोंड फिरवा ना, मला काहीतरी वेगळं दिसू
राहिलं त्याचं तोंड कुठे तोंड तू याला वरती तर कर. आई बापाने कशी सांभाळ्या असं सांभाळू. मी काय म्हटले ते जाऊ दे मला दे याचं काय बरं दे इकडे बया 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 नवं आहे का तू नाही आहे नवं आहे पण तुम्ही एवढं मोठ्या मनाचे झाले कश काय आयो काय चावी वाटत बाई 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 मला काय आनंद झाला लय भारी आणलं तुम्ही आई गं आणि इतक्या तू तर मला तर इतक्या मला तर फुलासारखी ठेवत होती. सॉरी ना लाव ना इकडे लाव ना कुठं लावती इथं लावायचं का आता याच्यामध्ये या आई म्हणल्यावर नाही आता का आता तू माझ्यावर रुबाब करणं बंद कर आणि तिकडे घेऊ लाग बरं. आणि मी जे सांगितलं ते करायचं काम आता. जी भाजी सांगितली ती करून द्यायची. आता करावं तर लागलं खराब नाही होणार ना भाज्या त्याच्यात मग नाही तर शिळ करून तू 4 दिवसाच्या भाजी याच्यामध्ये ठुजायची घाली नाही मला. आता ते फ्रीज आहे म्हणलं मग फेकायचे काय भाज्या नुकसान काय करायची मी म्हणते जर मला असं कळालं मग काय तू भैया इथं का हात काय खराब चालू लागला करून दाखवतो मी तुला. खराब करावं तुला हात चालू करून दाखवतो. द्या बाई याची 10 वर्षाची वॉरंटी आहे हा कॉम्प्रेसरची कायची आणि गोदरेज कंपनीचं आहे. नाही ते तेवढं येतं मला वाचता हा एवढी व्याडा मी नाही नाही असं छोटा आणलं नाही बा असं ते मला म्हणायचंय. अच्छा चांगल्या कंपनी नाही ते आणलं एवढंच लय नशीब मला वाटलं येतं का नाही म्हणलं फ्रीज ते घरी पण मी चॉईस केला होता तुम्हाला कसं काय माहिती मला ही असंच पाहिजे. अगं किती मैत्रीण नाही का हा चिंकी हा चिंकी तिला त्या चिंकीने ना हा त्या चिंकीने मला सगळं सांगितलं होतं. हा ना चिंकीच्या घरी असंच आहे ना. असंच आहे फक्त लाल आहे तिचं हा ए बटन दाबलं हा आता या याच्यात लाईट लागत. बया हे बघ ती लागला लागला का लागला. light? लय भारी लागला कसं दिसू राहिलं मस्त दिस राहिले पण ते बर्फ तयार होतं तू कुठे मला ते बर्फाची गोळी लय आवडते खायला हा काय इथं होतं. हा ना हो. आणि इथं पॅक करेल होतं ते. हा नाव आता सध्या ना आपल्याला बाळ होईल ना तर मला ते गोळे खाता यायचे बाई मग चिखलाचे खाय ना. तुमचा मुर्दा बशी का तुमचा अगं लोण्याचे गोळे खाय. हा हा असं सांगा हा तुला काय चाय करायला शिकलाची नाही मी असं बोलत पण जाऊ दे मला लई आनंद झाला बरं मी काय म्हणते तुम्हाला जेवायला काय बनवली मला काय हा काय बनवते रताळ्याची भाजी बनवते भाजीपाला आणला का जा भाजीपाला घेऊन या ते फ्रीज काय असं रिकामट व्हायचंय काय भाजीपाला घेऊन या मग त्या फ्रीजला माकडावा बरं झालं बाकीचे नवरे काय आमटी नाही काय नवरच केलं अरे हप्त्यावर आणलं मी माझ्याकडे पैसे नव्हते तर मग आता त्याच्यात भाजीपाला लागेल मी ठेवायला येत नाही पाहिजे त्याचं काय त्याचं पाहिजे पण मग त्याचं आहे ना आधी भाजीपाला घेऊन या मग आंब्याची ठेवी देऊन पहिले ते मैत्रिणीने आणले होते तिला म्हणलं मला लय आवडतं तुम्ही तर काय घेऊन ये ना मागून आणले काही तिला म्हणलं 2-4 दे म्हणलं मी आणलं देईन तुला वापस वाचत घेऊन पा तिथं घरचा आंबा आहे दिले काय नाही झाल्यावर तुम्हाला पण खायला देईन अरे बापरे खायचे ना ठेव ना तेवढं अगं ठेव तेव्हा याच्यात ठेव म्हणजे लवकर गार होईल तू याच्यात आपण नाही सगळं ठीक आहे अगं ठेव असे पण सगळं ठीक आहे खराब होईल हा मग ठेव तशी तू हुशार आहे. मला वाटलं बावळीच एक काय लावा ते मी काय म्हणते
हे असंच राहील का खाली आता हे काढावं नाही काय लागत. हे ना हा. राहून देऊ ना ते सेफ्टीसाठी. ते नंतर काढशाल का मग? कशाला काढायचे राहून देतो त्याच्यावरून काय आडेल हा. हा भारी दिसू राहिलं. ते माग जागा सुटली ना त्याला म्हणून म्हणते थोडं माग सारखं हो ना. सर्व करू मागेल तर काय टेन्शन नाही. हा. आता कसं आता कसं वाटत भारी दिसू राहिलं. वॉशिंग मशीन खोलू का काय लगेच? हा खोलू का काय? आता कोणाची वाट पाहते खोल ना. नाही तो माणूस येत राहतो म्हणे कोणी. लयच हुशार आहे का तू. नाही ते तिची आला होता चिंकीची हा? लय हुशार आहे तू पक्की बनेल कुत्री इथं. नाही तो माणूस आला का त्याच्याच हाताने खोलून घेतला असतं म्हणलं असं. आता विश्वास वाटला ना मला फ्रीज आहे म्हणल्यावर ते घ्या असनच. हा का चाल मी ना भाजीपाला घेऊन येतो आणि मग तू घे ना तुझा राग काय गेला ना. म्हणते तुझा राग गेला ना. राग ते कवाचा गेला. आणि मी काय म्हणते जरासं दही घेऊन ये श्रीखंड करते मग. हा का तुम्हाला आवडतं ना? फक्त शिळं नको खाऊ घालू हं. मला ना मला चिंकीच्या नवरा सरळ सांगतो हा चालेल. तीच भाजी रिपीट करून देते म्हणे मला काय कळत नाही. नाही नाही बरं का हा जर तुम्ही भाजीपाला घेऊन या. तेवढी काळजी घे हं. हा आता आता या तुम्ही भाजीपाला घेऊन. तुम्हाला नाही मी 8-8 दिवसाच्या भाज्या चाललं तर माय नाव बदलून ठेवा तुम्ही. हा फ्रीज कायसाठी मागत होते मी. मला आधी स्वयंपाकाचं जीवर येतं. जाऊ दे बाई बरं झालं मला फ्रीज आलं. आता सांगत ते चिंकीला मरण्याची हे करीत होती मला. हा आता कशी जळ बाई. आता जरा सुखाची झोप लागली. झोप तर तशी सुखाची लागायची नाही. काय करू हे वॉशिंग मशीन पाहू का खोलून. हे बी गेले बाहेर. हे मग त्यांच्यात एका हुशारी हानीत होती. माणूस येतो हे येतो ते येतो. पण मग खोलून पाहते बाई कसं आहे काय बाया लई जडी पक्क बी एवढी ताकद नाही ना मला. काय फुलं जाऊ दे जड लागत म्हणजे नक्की आहे याच्यामध्ये चांगलंच असं. एवढी काही भंगार चॉईस नाही द्यायची बी. भंगार चॉईस असतं माझं लग्नच केलं नसतं. जाऊ दे तो बाबा येईल ना मग पाहून घे. थोडा आराम करते आता.